नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। महाज्योती मोफत टॅब योजना तर याची मेरिट लिस्ट कधी लागणार असाच विद्यार्थ्यांना प्रश्न पडलेला आहे आणि नुकतीच 2 दिवसांपूर्वी जी लिस्ट आली होती ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांची कागदपत्र काहीतरी राहिलेली असणार आहेत, त्रुटी आहेत, तर याच्या संदर्भातली ही यादी प्रसिद्ध करण्यात आली होती। या यादी संदर्भात देखील विद्यार्थ्यांना प्रश्न होता की 2024 असं वर्ष त्या ठिकाणी मेन्शन करण्यात आलेलं आहे, पण इतर सगळ्या ज्या सूचना आहेत तर त्या सगळ्या सूचना विद्यार्थ्यांच्या लक्षात घ्या की त्या सगळ्या सूचना 2025 म्हणजे याच वर्षी नोंदणी झालेली आहे आणि 5 तारखेपर्यंत म्हणजेच 5 ऑक्टोबरपर्यंत ही मुदत देण्यात आलेली आहे आणि आता सगळ्यांची ही मुदत आहे ती आज संपणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच आता फायनली जी मेरिट लिस्ट आहे ती आता तयार झालेली आहे। फक्त याच्यामध्ये जे विद्यार्थी अपात्र ठरले होते म्हणजेच ज्यांची त्रुटी राहिली होती अशा विद्यार्थ्यांची यादी पोर्टलवरती प्रसिद्ध झालेली आहे। ज्या विद्यार्थ्यांची नावं एडिट केली असेल किंवा ज्या विद्यार्थ्यांनी जे रिमार्क दिलेले आहेत की ज्या कागदपत्रांची गरज होती त्यांनी फॉर्म जर एडिट केला असेल तर त्यांचं 100% मेरिट लिस्टमध्ये नाव येण्याची शक्यता आहे। कारण का तुम्ही ती मेरिट लिस्ट 1700 विद्यार्थ्यांची मेरिट लिस्ट प्रॉपर पहा, कारण का त्याच्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांची नावं आहेत 85, त्यानंतर 89, 100%, त्यानंतर 95%, तर चांगले पर्सेंटेज असलेल्याच विद्यार्थ्यांची नावं या अपात्र यादी म्हणजे त्रुटी यादीमध्ये आहेत। इतर कोणत्याही 60% किंवा 70% असतील, 75% असतील तर इतर कोणत्याही विद्यार्थ्याचं नाव या लिस्टमध्ये नाही। तर आता ही लिस्ट तयार झालेली आहे। तर अपेक्षित धरूया की महाज्योती मोफत टॅबची जी मेरिट लिस्ट आहे, फायनल मेरिट लिस्ट आहे, ती याच आठवड्यामध्ये कोणत्याही दिवशी आणि कोणत्याही वेळी प्रसिद्ध होऊ शकते। तर लक्षात घ्या की यावेळी टॅब वितरण आहे ते साधारणतः आता किती होतंय हे सगळं महाज्योतीकडेच असणार आहे। मागच्या वर्षी साधारणतः आपण सांगतोय की 9,000 पर्यंत टॅब वितरण झालं होतं। आता याच्यामध्ये किती वाढ होते किंवा किती कमी घट केली जाते तर या संदर्भातले सर्व अधिकार, सर्व राईट्स आहेत हे महाज्योतीकडे असतात। तर लक्षात घ्या की अनेक विद्यार्थ्यांचा अजून एक भ्रम आहे की या त्रुटी यादीमध्ये माझं नाव आलं नाही आहे म्हणजे माझा अर्ज कन्फर्म झाला, माझं मेरिट लिस्टमध्ये नाव येणार, मला महाज्योतीचा मोफत टॅब मिळणार आणि दररोज 6 GB इंटरनेट मिळणार, तर ही गोष्ट पूर्णपणे चुकीची आहे। म्हणजेच लक्षात घ्या ही त्रुटी यादी आहे ती टेम्पररी आहे आणि याच्यात जरी नाव आलं नसलं तरी देखील 100% सिलेक्शन होण्याचे चान्स नसतात। आपण सांगतोय कारण का विद्यार्थ्यांनी तब्बल 1,10,000 पेक्षा जास्त अर्ज केलेले आहेत, एवढ्या सगळ्यांचं सिलेक्शन महाज्योतीमार्फत होण्याची शक्यता कमी आहे। या संदर्भात लवकरच चित्र समोर येईल, पण लक्षात घ्या की महाज्योतीमार्फत प्रत्येक कॅटेगरीनुसार कट ऑफ लागतो, त्या कट ऑफच्या वरती ज्यांना जास्त मार्क असतील त्यांचं सिलेक्शन होईल, त्याच्यापेक्षा खाली मार्क असतील त्यांचं मात्र सिलेक्शन होत नाही। हीच दरवेळीची सद्यस्थिती आहे आणि याचबरोबर महाज्योतीमार्फत 2 याद्या प्रसिद्ध होतात, एक म्हणजेच पात्र जी मेरिट लिस्ट असते कॅटेगरीनुसार एकत्रित मेरिट लिस्ट असते ती प्रसिद्ध होते आणि दुसरी म्हणजेच नॉट कन्सिडर मेरिट लिस्ट आणि त्याच्यासमोर अपात्र यादी आणि रिमार्क असा दिला जातो। तर अशा प्रकारच्या ज्या याद्या आहेत आता या आठवड्यामध्ये प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे, कारण का बहुतेकशी प्रोसेस झालेली आहे। 5 तारीख आहे तर त्रुटी यादीसाठी मुदत देण्यात आली होती, ती देखील आता वाढवण्यात येणार नाही आहे, त्यामुळे लवकरच या संदर्भातले अपडेट तुम्हाला मिळणार आहे। महाज्योती मोफत टॅब योजने संदर्भात आपले व्हॉट्सअप ग्रुप देखील तयार करण्यात आलेले आहेत, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधील लिंकवर क्लिक करून तुम्हाला जॉईन करता येतील। आणि याचबरोबर महाज्योती मोफत टॅब योजने संदर्भात तुमच्या काही शंका असतील तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। लवकरच मेरिट लिस्ट प्रसिद्ध होईल, मेरिट लिस्ट झाल्यानंतर आल्यानंतर संपूर्ण माहितीपर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दिला जाणार आहे। तर अशा प्रकारे महाज्योती मोफत टॅब योजने संदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।